हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण व्हेक्टर चॅप्टरचा कंप्लीट बेसिक बघितलं. ओके, त्या बेसिकमधलं एक छोटंसं टॉपिक बाकी होतं आणि तो म्हणजे व्हेक्टर जॉईनिंग 2 पॉईंट्स. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, म्हणून मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही, या व्हिडिओसाठी बॅलन्स ठेवलं. बघा, व्हेक्टर जॉईनिंग 2 पॉईंट्स काय होतो. हा बेसिकचा तुमचा लास्ट कन्सेप्ट आहे. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम्स घेऊया. चला, व्हेक्टर जॉईनिंग 2 पॉईंट्स काय होते हे जर बघायचं असेल तर मी कन्सिडर करतो 2 ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. कन्सिडर एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. याला म्हणू आपण ओरिजिन. याला काय म्हणूया? ओरिजिन. आता काय आहे? व्हेक्टर जॉईनिंग 2 पॉईंट्स म्हणजे आपल्याकडे 2 पॉईंट्सची गरज आहे. 2 पॉईंट असणे आवश्यक आहे. त्या कारणामुळे मी या मधामध्ये एनी 2 पॉईंट कन्सिडर करतो. पॉईंट हा एक पॉईंट ज्याला मी ए नाव देतो आणि हा दुसरं पॉईंट ज्याला मी बी नाव देतोय. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांना जर मी जॉईन जर केलं तर ह्या दोघांना जॉईन केल्याच्या नंतर जे काही वेक्टर लाईन बनलेली आहे याला म्हटलं आपण म्हणू शकतो जॉईनिंग लाईन. बरं, ए पासून बी पर्यंत जर कन्सिडर केलं तर मी ही डायरेक्शन दाखवून घेतो. म्हणजे ए बी ही याची काय झालेली आहे? डायरेक्शन. म्हणजे याचा अर्थ व्हेक्टर ए बी हे जेव्हा 2 पॉईंट एकामेकाला जॉईन होतात तेव्हा यांच्या मधामध्ये काय कन्सेप्ट लागेल, म्हणजे ह्या ए बीची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे फाइंड करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. जर हा एनी पॉईंट मी कन्सिडर केलो ए, ज्याचा कोऑर्डिनेट घेतो मी x1 y1 आणि बी पॉईंट घेतलो ज्याचा कोऑर्डिनेट घेतो मी x2 y2. ओके, आता जर मी ह्या ओरिजिन पासून जर डिस्टन्स जर बघितलं, कोणाचं डिस्टन्स? ए पॉईंटचं, आणि ओरिजिन पासून बी पॉईंटचं जो काही डिस्टन्स असेल तर ओरिजिन पासून ए पॉईंटच्या रिस्पेक्टमध्ये जो व्हेक्टर आपण फाइंड करतो त्याला म्हटलं जाते त्याचा पोझिशन व्हेक्टर. म्हणजे पोझिशन व्हेक्टर हा नेहमी ओरिजिन पासूनच स्टार्ट होईल. म्हणजे जिथे ओरिजिन पासून कन्सिडर केलं जाईल त्याला आपण त्याचा काय म्हणायचं? पोझिशन व्हेक्टर. नेहमी पोझिशन व्हेक्टर काढणे आवश्यक असते. आता ओरिजिन पासून म्हटलं म्हणजे ओ पासून ए पर्यंत एक व्हेक्टर आणि ओ पासून बी पर्यंत एक व्हेक्टर, असं ओ ए आणि ओ बी असं 2 व्हेक्टर बनले. आता ओ ए जर बनलं असेल तर ओ ए मध्ये ओरिजिनच्या रिस्पेक्टमध्ये ए पॉईंटचा व्हेक्टर जो काय असेल त्याला त्याचा म्हटलं जाते पोझिशन व्हेक्टर. काय म्हणतात? पोझिशन व्हेक्टर. तर लक्षात ठेवा, प्रत्येक कोऑर्डिनेटचा किंवा प्रत्येक व्हर्टायसेसचा काय काढावा लागतो आपल्याला? पोझिशन व्हेक्टर. तर व्हेरी सिंपल, जर कॅपिटल ए दिला असेल तर ह्या कॅपिटल एचा पोझिशन व्हेक्टर जो आहे तो पोझिशन व्हेक्टरला लिहिले जाईल स्मॉल ए बार. म्हणजे जो कॅपिटल लेटर असेल त्याचा स्मॉल लेटरचा व्हेक्टर फॉर्म म्हणजेच त्याचा काय होतो? पोझिशन व्हेक्टर. मग मला सांगा रे, बी पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर काय लिहायला पाहिजे? तर तो होणार बी बार. काय होणार? बी बार. राहील लक्षात? तर ए पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर ए बार, बी पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर बी बार. आता मला काय फाइंड करायचं आहे? ए बी म्हणजेच ए बी बार. व्हेक्टर फाइंड करायचा आहे. 2 पॉईंटला जॉईन केल्यानंतर जो व्हेक्टर फॉर्म होईल तो फाइंड करायचा आहे आणि मी ए पासून बी पर्यंत डायरेक्शन दाखवलं म्हणजे मला ए बी बार फाइंड करायचा आहे. ए बी बार फाइंड करायचं असेल तर कसं करू शकतो? तर बघा, इथे ओ ए बी इज अ ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये व्हेक्टर फॉर्म आहे म्हणजेच मी इथे ट्रायंगलला लावू शकतो, जो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. ट्रायंगल लॉ काय सांगतोय? ट्रायंगलची स्टेटमेंट काय होती की द सम ऑफ 2 सेम डायरेक्टेड व्हेक्टर इज इक्वल टू द थर्ड व्हेक्टर हॅव्हिंग डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट इट. म्हणजे जो 2 सेम डायरेक्शन असणाऱ्या व्हेक्टरची सम हे तिसऱ्या व्हेक्टरच्या बरोबर असेल ज्या तिसऱ्या व्हेक्टरची डायरेक्शन त्या 2 व्हेक्टरपेक्षा अपोजिट असेल. तर बघा, इथे ओ ए आणि ए बी ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम. म्हणजेच ओ ए बार प्लस ए बी बार, ओ ए बार प्लस ए बी बार दोघांची सम हे कोणाच्या बरोबर असेल? तिसऱ्या व्हेक्टरच्या बरोबर असेल ज्याची डायरेक्शन असेल ओ बी बार. जो कोण असेल? ओ बी बार. मग तुम्हाला माहित आहे की ओ ए बार म्हणजेच कोण? ए बार प्लस ए बी बार तर आपल्याला फाइंड करायचं आहे. ओ बी बार म्हणजेच कोण? बी बार. तर मला सांगा,
ए बी बार इक्वल टू काय मिळेल तुम्हाला बी बार. ए बार जर इकडे जर गेलं तर मायनस ए बार. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, बरोबर लक्ष द्या. हा फक्त समजायचं होतं कन्सेप्ट म्हणून एवढ्या गोष्टी सांगितलं, नाही तर तुम्हाला डायरेक्ट असं लक्षात असायला पाहिजे. ए बी बार जर म्हटलं तर ए बी बार मधला पहिला जो व्हर्टायसिस असेल तो आणि दुसरा व्हर्टायसिस कोण आहे बी. तर लक्षात ठेवा, जो कोणाचा व्हेक्टर फॉर्म काढायचा असेल, जसं ए बी बार जर काढायचं असेल तर दुसऱ्या पॉईंटचा म्हणजे दुसऱ्या टर्मिनल पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर, हा याचा फॉर्म्युला. काय म्हटलं, टर्मिनल पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर. होऊ शकतं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये पी क्यू बार आलं, कसं काढणार रे, क्यू बार मायनस पी बार, याला काय म्हटलं जाते पी क्यू बारची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ पोझिशन व्हेक्टर. कारण की आपल्याला पोझिशन व्हेक्टरच्या फॉर्म मध्येच काय लिहावं लागतो, त्यांचं रिप्रेझेंटेशन करावं लागतो व्हेक्टरला. बरं, असं जर झालं असेल तर हा झाला ए बी बारची व्हॅल्यू बी बार मायनस ए बार. बरं, याचं मॅग्निट्यूड काय होईल, मीन्स मॉड ऑफ ए बी बार काय व्हायला पाहिजे. तर मॉड ऑफ ए बी बार काढायचं जर असेल तर अंडर रूट ऑफ ह्या दोघांचं एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस ह्या दोघांच्या वाय कोऑर्डिनेटचं स्क्वेअर असते. मग मला सांगा, बी बार आधी आहे नंतर ए बार जर असेल तर x2 मायनस x1 व्हायला पाहिजे. म्हणून इथे काय होणार, x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर. x2 मायनस x1 चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा होल स्क्वेअर म्हणजेच काय होणार, ह्या ए बी बारचं मॅग्निट्यूड. क्लिअर झालं, ओके. बरं, चला याबद्दल लिहून घ्या. हे व्हिडिओ हे जे डायग्राम आहे, व्हिडिओ स्टॉप करून हे डायग्राम ड्रॉ करा आणि जे मी सांगतो ते राईट करा. लिहा, लेट कॅपिटल ए ऑफ म्हणजे एच्या ब्रॅकेटमध्ये लिहा x1 y1 अँड कॅपिटल बी च्या ब्रॅकेटमध्ये लिहा x2 y2 having position vectors a bar small a bar and b bar, small letter मध्ये a bar and b bar respectively, full stop. खाली लिहा by using triangle law आणि इथपासून पूर्ण लिहून घ्या इथपर्यंत. क्लिअर, व्हिडिओला स्टॉप करून पूर्ण कंप्लीट करून घ्या. ओके, बरं लिहा. बरं लिहा, नेक्स्ट लिहा क्वेश्चन नंबर फर्स्ट लिहा. द व्हेक्टर ए बार स्मॉल लेटरमध्ये द व्हेक्टर ए बार. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा मी एकच जर लेटर जर म्हटलं ए किंवा बी तर स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आणि कंबाईन म्हटलं ए बी बार किंवा ए सी बार जे काय तर ते कॅपिटल लेटर लिहायचं. ओके, बरं. द व्हेक्टर ए बार इज डायरेक्टेड ड्यू नॉर्थ. व्हेक्टर ए बार इज डायरेक्टेड ड्यू नॉर्थ अँड mod of a bar smaller mod of a bar equal to 24 full stop. The vector b bar is directed due west and mod of b bar equal to 7. Find mod of a bar plus b bar. Find mod of a bar plus b bar. Find mod of a bar plus b bar. ओके, बरं. चला बघा कसं फाइंड करायचं आहे मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. बरं बघा काय दिलाय, द व्हेक्टर ए बार इज डायरेक्टेड ड्यू नॉर्थ. म्हणजे ए बार हा कोणत्या डायरेक्शनला जात आहे रे, नॉर्थला. अँड व्हेक्टर बी बार इज डायरेक्टेड ड्यू वेस्ट आणि वेक्टर बी बार हा कोणत्या डायरेक्शनला जात आहे, वेस्टला जात आहे. तर तुम्हाला मॉड ऑफ ए बार प्लस बी बार काढायचं आहे. चला, व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे, कसं करायचं आहे लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की ए बार हा
नॉर्थकडे जात आहे. नॉर्थ म्हणजेच वर, ही डायरेक्शन. म्हणजे या डायरेक्शनला कोण जात आहे रे? ए बार. कोण जात आहे? ए बार. त्यानंतर इथून बी बार जो आहे तो चाललाय वेस्टला, म्हणजे या डायरेक्शनला. या डायरेक्शनला कोण चाललंय? बी बार. बरोबर. तर तुम्हाला ह्या दोघांची ॲडिशन विचारलेलं आहे म्हणून मी याला जॉईन करून घेतो. तर असं केलं तर मला एक ट्रायंगल मिळेल. मग मी याला नाव देऊन देतोय ए बी सी. आता मला सांगा, ए बार आणि बी बारची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे याचा अर्थ असं मला ही डायरेक्शन याला एसीला ही डायरेक्शन द्यावं लागेल. आता यामुळे काय फॉर्म झालं? ट्रायंगल. आता तुम्हाला ए बार आणि बी बारचा मॉड करून त्यांची ॲडिशन फाइंड करायची आहे. क्लिअर? बघ कसं फाइंड करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन काय ऑलरेडी दिला आहे, मॉड ऑफ ए बार. बरं, मॉड ऑफ ए बार म्हणजेच कोण? तर लेंथ ऑफ ए बी. बरोबर काय? आणि ती दिली आहे तुम्हाला 24. त्यानंतर तुम्हाला दिला आहे मॉड ऑफ बी बार म्हणजेच कोण? लेंथ ऑफ बी सी. काय दिलंय तुम्हाला? लेंथ ऑफ बी सी. आणि लेंथ ऑफ बी सी दिलाय तुम्हाला 7. काय दिलं रे? 7. बरोबर. बरं, आता मला सांगा, जर लेंथ ए बार आणि बी बार जर दिला असेल आणि यांची ॲडिशन काढायची असेल आणि ट्रायंगल तयार जर झालं तर बाय युजिंग ट्रायंगलला आपण यूज करू शकतो. म्हणून देअरफॉर मी काय यूज करणार? बाय युजिंग ट्रायंगल लॉ. काय यूज करणार? बाय युजिंग ट्रायंगल लॉ. अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ द सम ऑफ सेम डायरेक्टेड व्हेक्टर्स. तर ए बी आणि बी सी ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम. आणि ही दोघांची डायरेक्शन सेम असेल त्यांची सम हे तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर असते, ज्यांची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असेल. म्हणजेच ए सी बार इक्वल टू मी लिहू शकतोय ए बी बार प्लस बी सी बार. ए बी बार प्लस बी सी बार. बरं, याला जर मी समोर लिहिलं तर ए सी बार इक्वल टू काय होणार रे? ए सी बार इक्वल टू होणार ए बी बार. आणि ए बी बारला मी काय नाव दिलं आहे? ए बार. म्हणजे इथे काय येणार? ए बार प्लस बी सी बार म्हणजेच काय आहे? बी बार. बी सी बार म्हणजेच काय आहे रे? बी बार. आता इथपर्यंत ठीक आहे, पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारला आहे की ह्या दोघांचा मॉड काढा. आता मॉड काढायचं जर असेल तर तुम्हाला याची व्हॅल्यू माहीत असणे आवश्यक आहे, म्हणजेच याचा मॉड माहीत असणे आवश्यक आहे. मग मला सांगा, मॉड ऑफ ए सी बार म्हणजेच याचा अर्थ लेंथ ऑफ ए सी. म्हणजे तुम्हाला आधी काय फाइंड करावं लागेल? ए सी. चला, एसी जर फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करायचं एसी? तर लेंथ काढायची असेल आपल्याला तर मला सांगा, ए बी आणि बी सी तर तुम्हाला माहितच आहे लेंथ. मग मला सांगा रे, एसी तर इझिली काढता येणार. मला सांगा, ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. तर इन ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल असल्या कारणामुळे मी काय लावू शकतोय? पायथागोरस थेरम. तर जर मी पायथागोरस थेरम लावलं तर पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय असतो? हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच एसी स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ ॲडजसंट साइडचं स्क्वेअर म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. बरं, ए बी म्हणजेच काय? तर लेंथ ऑफ ए बी, ज्याची व्हॅल्यू किती? 24. तर 24चा स्क्वेअर होणार प्लस बी सी म्हणजे किती आहे? 7. तर इथे काय होणार? 7चं स्क्वेअर. आता मला सांगा, 24चा स्क्वेअर किती होतो रे? सांगा बरं. 24चा स्क्वेअर होईल 526. काय होईल? 526. बरोबर आहे काय? आणि 7चा स्क्वेअर किती होणार? 49. किती होणार? 49. बरं, ह्या दोघांची ॲडिशन करा बरं. किती होतो? 9 प्लस 6 15. रिमेनिंग 1. 5 होईल. 5 प्लस 2 4 प्लस 2 6. 6 प्लस 1 7 होणार. आणि काय उरलाय? 5. तर 575. बरोबर आहे काय? बरोबर आहे काय? बघा काय केलं. तर एक मिनिट, हा स्क्वेअरच चुकलं रे. 24चा स्क्वेअर 576. सॉरी हां, 24चा स्क्वेअर 576. आता बघा, 9 प्लस 6 15 कॅरी 1 5. 7 प्लस 5 12 कॅरी 1 5 प्लस 1 6. तर एसीचा स्क्वेअर किती होणार?
625, तर देअरफॉर AC इक्वल टू किती मिळेल 25, कारण का 25चा स्क्वेअर किती होणार 625, बरोबर. ओके, आता मला सांगा AC म्हणजेच काय, तर लेंथ ऑफ AC, आणि लेंथ ऑफ AC म्हणजेच मॉड ऑफ AC बार, हो ना, आणि त्याची व्हॅल्यू किती रे 25, बरोबर आहे. मग 25 जर झालं तर देअरफॉर मला सांगा AC बारचा मॅग्निट्यूड A बार प्लस B बार होतोय, आणि त्या मॉड ऑफ AC बार जर 25 जर मिळालं तर मॉड ऑफ AC बार जर मी केलो इथे तर काय होणार मॉड ऑफ A बार प्लस B बार, द मॉड ऑफ A बार प्लस B बार. सो देअरफॉर मॉड ऑफ A बार प्लस B बार इक्वल टू मॉड ऑफ AC बारची व्हॅल्यू किती आहे रे मुलांनो 25. तर आपल्याला अशा टाइपने मॉड ऑफ A बार प्लस B बार मिळेल, किती मिळणार 25. क्लिअर. तर व्हेरी सिंपल एक वेक्टरचा आपण क्वेश्चन स्टार्ट केला आणि तो क्वेश्चनचा आन्सर आपलं 25. क्लिअर. व्हिडिओला स्टार्ट करा आणि हा लिहून घ्या. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR कॉमा PQ बार कॅपिटल PQ बार कंबाईन म्हटलं PQ बार इक्वल टू 2A बार A स्मॉल, PQ बार इक्वल टू 2A बार कॉमा QR बार कॅपिटल QR बार इक्वल टू 2B बार B बार स्मॉल, QR बार इक्वल टू 2B बार फुल स्टॉप. The midpoint of PR, the midpoint of PR is M, capital M, comma, find the following vectors in terms of, find the following vectors in terms of A bar and B bar, small, A bar and B bar. Okay? हाँ, तो नंबर 1 लिया PR बार, नंबर 1 लिया PR बार, नंबर 2 लिया PM बार, नंबर 2 लिया PM बार, आणि नंबर 3 लिया QM बार, नंबर 3 लिहा QM बार. ओके. बघा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, बघा बरं क्वेश्चन मध्ये म्हटलंय एक ट्रायंगल आहे. कोणतं ट्रायंगल आहे रे PQR. तर आपण ड्रॉ करूया एक ट्रायंगल या प्रकारे. नाव देऊन द्यायला आपण PQR, बरोबर. क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे PQ बार, काय म्हटलं आहे मुलांनो PQ बारची व्हॅल्यू 2A बार आहे. म्हणजे याचा अर्थ PQ बार म्हटलं म्हणजे ही डायरेक्शन असायला पाहिजे, ही डायरेक्शन PQ बार ज्याची व्हॅल्यू किती आहे 2A बार. ओके. त्यानंतर दुसरं काय म्हटलं आहे QR बार, QR बार म्हणजे ही डायरेक्शन, ही डायरेक्शन असायला पाहिजे ज्याची व्हॅल्यू किती आहे रे 2B बार. काय दिले आहे आता हे सर्व क्वेश्चन मध्ये दिलेलंच आहे 2B बार. आणि PR बार अँड द मिड पॉइंट ऑफ PR बार इज M. हा PR बार जो आहे त्याचा मिड पॉइंट काय आहे M आहे. मिड पॉइंट काय आहे M आहे. चला इथपर्यंत ठीक झालं. समोर तुम्हाला काय फाइंड करा म्हटलंय, फाइंड द PR बार. तुम्हाला PR बार फाइंड करायचा आहे म्हणजे याची डायरेक्शन आपण ही दाखवू शकतो, PR बार फाइंड करायचा आहे. दुसरं बघा PM बार, PM बार म्हणजे तुम्हाला एवढं फाइंड करायचं आहे PM बार. ओके. आणि तिसरं QM बार म्हणजे याचा अर्थ Q ला M सोबत कनेक्ट करावं लागेल. QM बार फाइंड करायचा आहे तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे QM बार. ओके. तर अशा टाइपने तुमची काय झाली डायग्राम ड्रॉ झाली. आता आपण ह्या सर्वांना AB च्या फॉर्म मध्ये फाइंड करणार आहोत. कशाच्या AB च्या. तर नंबर 1 तुम्हाला फाइंड करायचा आहे PR बार, नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचा आहे PM बार, आणि नंबर 3 तुम्हाला फाइंड करायचा आहे QM बार. ओके. बरं व्हेरी सिंपल. अगोदर आपण PR बार फाइंड करून घेऊया. मला सांगा इन ट्रायंगल PQR आपण ट्रायंगलला लावू शकतो कारण की तुम्हाला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू माहिती आहेत. बरं या मधामध्ये PQ बार आणि QR बार दोघांची डायरेक्शन सेम आहे आणि PR बारची डायरेक्शन अपोजिट. तर नंबर 1 फाइंड करणार आपण PR बार बाय युजिंग ट्रायंगल लॉ. कसं करणार रे PR बार इक्वल टू काय होणार PQ बार प्लस QR बार. काय होणार PQ बार प्लस QR बार, बरोबर. PQ बार प्लस QR बार काय यूज केला इथे बाय ट्रायंगल लॉ. काय यूज केला आपण बाय ट्रायंगल लॉ.
ओके. बरं, मला सांगा पी आर बार इक्वल टू पी क्यू बार म्हणजे काय, किती आहे, 2a बार आहे. तर पी क्यू बार म्हणजेच 2a बार होणार प्लस क्यू आर बार म्हणजे काय आहे, क्यू आर बार म्हणजेच 2b बार होणार. तर याला मी असं लिहू शकतो, पी आर बार इक्वल टू कोण कॉमन निघेल 2, तर इथे काय राहणार a बार प्लस b बार. ही होणार कोणाची व्हॅल्यू रे, पी आर बारची. कोणाची व्हॅल्यू, पी आर बार. काय मिळाली 2 टाइम्स ऑफ a बार प्लस b बार. काय मिळाली 2 टाइम्स ऑफ a बार प्लस b बार. नंतर नंबर 2 काय फाइंड करायचं आहे आपल्याला बघा. नंतर फाइंड करायचा आहे पीएम बार. चला पीएम बार फाइंड करू. एम इज द मिड पॉइंट. पीएम बार फाइंड करायचा आहे. नंबर 2 एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर बार. एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर बार. मला सांगा पी आर बारचा मिड पॉइंट कोण आहे, एम. ऑब्विसली जर मला पीएम बार काढायचं असेल, काय काढायचं असेल मुलांनो, पीएम बार आणि एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर बार म्हणजे ऑब्विसली पीएम बार हा पी आर बारच्या हाफ होणार. म्हणजे मी लिहू शकतो हाफ ऑफ पी आर बार. अरे समजलंय, काय लिहू शकतोय, पीएम बार इक्वल टू हाफ ऑफ पी आर बार. मीन्स पीएम बार इक्वल टू हाफ ऑफ पी आर बार. आणि पी आर बारची व्हॅल्यू तर आताच फाइंड केलं, किती रे मुलांनो, 2 इंटू ए बार प्लस बी बार. बरं 2 and 2 कॅन्सल, तर पीएम बार इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, ए बार प्लस बी बार. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली रे, पीएम बारची. कोणाची व्हॅल्यू मिळाली, पीएम बार. पीएम बार काय मिळालं, ए बार प्लस बी बार. ओके. बरं, तिसरं काय फाइंड करायचं तुम्हाला, क्यूएम बार. आता लक्ष द्या, क्यूएम बार कसं फाइंड करू शकतो आपण. तुम्हाला पी क्यू बार माहिती आहे, तुम्हाला पीएम बार माहिती आहे. मग तुम्हाला क्यूएम बार तर इझिली काढता येणार. कसं, बाय युजिंग ट्रायंगल लॉ. सो कन्सिडर अ ट्रायंगल पी क्यू एम. या ट्रायंगल मध्ये बघा पी क्यू आणि क्यू एम दोघांची डायरेक्शन सेम, पण पीएम ची डायरेक्शन अपोजिट. म्हणून इन पी क्यू एम ह्या ट्रायंगलवर जर आपण ट्रायंगल लॉ जर लावलं तर मला काय मिळेल, पीएम बार इक्वल टू पी क्यू बार प्लस क्यू एम बार. काय मिळणार, पी क्यू बार प्लस क्यू एम बार. बरं कशावरून मिळालं, बाय ट्रायंगल लॉ. काय लावलं आपण, बाय ट्रायंगल लॉ. तर मला सांगा पीएम बारची व्हॅल्यू काय आहे, ए बार प्लस बी बार. पी क्यू बारची व्हॅल्यू काय आहे, 2a बार प्लस क्यू एम बार. अरे हा तर फाइंड करायचा आहे, क्यू एम बार आपल्याला काय करायचं आहे, फाइंड. तर मला सांगा देअरफॉर क्यू एम बार इक्वल टू 2a बार जर इकडे जर आणलं तर मायनस होणार. म्हणजेच इथे ऑलरेडी ए बार प्लस बी बार अवेलेबल आहे. 2a बार जर इकडे आणलं तर मायनस 2a बार होणार. म्हणजेच देअरफॉर क्यू एम बार इक्वल टू बी बार ॲज इट इज, ए बार मायनस 2a बार काय होणार, 1a बार मायनस 2a बार म्हणजेच होणार मायनस ए बार. काय होणार रे, मायनस ए बार. तुम्हाला काय मिळेल, क्यू एम बार इक्वल टू बी बार मायनस ए बार. ओके. बरं चला, तर हा क्वेश्चन कंप्लीट समजलं कसं काढलं. सर्व डायरेक्शनचा खेळ आहे, सर्व गोष्टी व्हेक्टर मध्ये कशावर डिपेंड आहेत, डायरेक्शन वरती डिपेंड आहेत. क्लिअर. ओके चला लिहून घ्या. बरं लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. ओ ए बी सी डी ई सर्व कॅपिटल ना. ओ ए बी सी डी ई इज अ रेग्युलर हेक्सागॉन. comma, the point A and B, capital, the point A and B having position vectors A bar and B bar respectively. A bar and B bar respectively. Referred to the origin O. Full stop. Find in terms of A bar and B bar. The position vector of
C, D and E. Find A bar and B bar, the position vector of point, the position vector of point C, D and E. Clear? Okay. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे? क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की O A B C D E एक रेग्युलर हेक्झागॉन आहे. क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम मध्ये डायग्राम दिली नाही हे आपण ड्रॉ करायचं. O A B C D E हा काय एक रेग्युलर हेक्झागॉन. बरं, रेग्युलर हेक्झागॉन मध्ये काय असते लक्ष द्या. ह्या दोन साइड्स एकमेकाला पॅरलल असतात. ह्या दोन साइड्स पॅरलल असतात आणि ह्या दोन साइड्स पॅरलल असतात. ओके. बरं, समोर काय म्हटलंय की ए आणि बी पॉइंट आहे, त्यांचं पोझिशन वेक्टर आहे ए बार आणि बी बार, आणि तो कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये आहे? ओरिजिनच्या. म्हणजे ओ च्या रिस्पेक्ट मध्ये ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय रे? ए बार. आणि ओ पॉइंटच्या रिस्पेक्ट मध्ये बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे काय रे? बी बार. इथं समजलं? आणि तुम्हाला ए बार आणि बी बारच्या फॉर्म मध्ये ए बी आणि सी यांचं काय काढायचं आहे? पोझिशन वेक्टर्स काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता बघा हे आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणून मी असं ड्रॉ करतो, हे तुम्हाला लवकर समजेल. सी पॉइंटचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे रे, म्हणजे सी बार. डी पॉइंटचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे तुम्हाला, म्हणजेच डी बार. आणि ई पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजेच ई बार. एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. ओके. बरं, त्यानंतर मी काय करतो, ह्या ई ला ह्या बी सोबत कनेक्ट करतो. ईला जर मी बी सोबत कनेक्ट जर केलं, बरं इकडे लिहितो सी बार. बी सोबत जर कनेक्ट जर केलो तर हा इथे एक पॉइंट मिळेल आणि हा पॉइंट म्हणजे आपला मिड पॉइंट होईल, ज्याला मी काय नाव देतो? एम. काय नाव देतो? एम. तर एम इज द मिड पॉइंट. म्हणजे मला सॉल्व्ह करायला इझी जाईल म्हणून मी इथे एम पॉइंट दिला. एम इज द मिड पॉइंट ऑफ हेक्झागॉन. एम इज द मिड पॉइंट ऑफ हेक्झागॉन. ओके. बघा बघा रे, तर आपण काय केलं, थोडंसं रॉंग झालं. बघा काय झालं होतं, आपल्याला क्वेश्चन मध्ये ओ पासून सी पर्यंत, ओ पासून डी पर्यंत, ओ पासून ई पर्यंत हे पॉइंट फाइंड करायचे, म्हणजे यांचं पोझिशन वेक्टर फाइंड करायचं आहे. पण ते कोणाच्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे? ए बार आणि बी बार. परत त्याआधी जर विचार जर केलं तर मी बी ई ह्या दोघांना कनेक्ट केलं, असंच मी ओ सी ला पण कनेक्ट केलं, असंच मी ए डी ला पण कनेक्ट करतोय. काय करतोय? ए डी ला पण काय करतोय? कनेक्ट. त्या तिघांनाही कनेक्ट केल्यानंतर तिघांचा एक मिड पॉइंट मिळाला. त्या मिड पॉइंटला नाव काय दिलं? एम. एक तिघांचाही मिळून एक काय मिळाला? मिड पॉइंट. त्या मिड पॉइंटला नाव काय दिलं मी? एम. आता ह्या एम ला रेफरन्स घेऊन तुम्हाला सर्व गोष्टी फाइंड करायच्या आहेत. आता बरोबर लक्ष द्या, डायग्राम कॉम्प्लिकेट होणार आहे. एक एक टर्म लक्ष द्या कसं फाइंड करतोय. एक मिनिट, हा दिसणार नाही तुम्हाला. हा कोण आहे? बी बार. चला याची व्हॅल्यू क्लिअर. ओके. लक्ष द्या इथे. आता एम इज द मिड पॉइंट ऑफ वेक्टर्स कोण? ओसी, एडी आणि ईबी. म्हणून मी लिहितोय की लेट एम इज द मिड पॉइंट ऑफ कोण होणार रे? ओसी. कोण होणार? ओसी. त्यानंतर एडी, एडी अँड बीई. अँड बी. समजलं काय? काय होणार? एम इज द मिड पॉइंट ऑफ ओसी, एडी आणि बी. क्लिअर. बरं, त्यानंतर आता मला एक एक टर्म फाइंड करायची आहे. मला ओसी फाइंड करायची, पण डायरेक्ट ओसी फाइंड होऊ शकत नाही, कारण की त्याच्यासोबत ना ट्रायंगल बनत ना काहीच बनणार. मग अशा वेळी काय करायचं? ओ एम बी ए. बघा, ओ किंवा ओ ए बी एम दिसतंय. सो देअरफॉर quadrilateral OABM, OABM is a parallelogram. Is a parallelogram. मग हा जर पॅरालेलोग्राम असेल तर आपण पॅरालेलोग्राम लॉ लावू शकतो. आणि पॅरालेलोग्राम लॉ काय होणार रे? ऍडजेसंट वेक्टरची सम हे डायगोनलच्या बरोबर असते. मग ऍडजेसंट वेक्टर कोण? ओ ए बार प्लस ओ एम बार हा कोणाच्या बरोबर असेल? ओ बी बारच्या. कोणाच्या बरोबर असेल? ओ बी बारच्या. तर मला सांगा ओ ए बार म्हणजेच कोण? ए बार. तर इथे मी काय लिहू शकतो? ए बार प्लस ओ एम बार तर फाइंड करावं लागेल कारण हा माहिती नाही आपल्याला. इक्वल टू ओ बी बार म्हणजे कोण? बी बार.
ओबी बार म्हणजे कोण बी बार. मला कोण हवंय रे ओ एम बार. कोण हवंय ओ एम बार. तर ए बार जर इकडे जर जाणार तर बी बार मायनस काय होणार ए बार. बी बार मायनस काय होणार ए बार. हे कोणाची व्हॅल्यू झाली रे ओ एम बारची. कोणाची ओ एम बार. बरं मला सांगा ओ एम बारची व्हॅल्यू जर का समजा एवढी असेल तर ओ सी बार तुम्हाला मिळू शकते. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये सी पॉइंटचा पोझिशन वेक्टर विचारला आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग सी पॉइंटचा पोझिशन वेक्टर जर काढायचा जर असेल तर तो कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये निघतो. तो निघतो ओरिजिनच्या रिस्पेक्ट मध्ये म्हणजे ओसीच्या ओसी होणार. काय होणार ओसी. तर तुम्हाला सी ओसी बारचा काय करायचं आहे पोझिशन वेक्टर म्हणजे सी बार. काय फाइंड करायचं आहे सी बार पण इन द फॉर्म ऑफ ए बार अँड बी बार. तर व्हेरी सिंपल लक्ष द्या. सी बार म्हणजेच काय होणार हा पोझिशन वेक्टर. सी बार म्हणजे होणार ओसी बार. ओसी बारचे इक्वल कोण असेल सी बार. तर ओसी बार म्हणजेच कोण सी बार. मला सांगा ओसी बार ह्या ओ एम च्या डबल असेल कारण का एम इज द मिड पॉइंट ऑफ ओसी. एम इज द मिड पॉइंट ऑफ ओसी. मग ओसीचा जर मिड पॉइंट एम असेल तर याचा अर्थ ओ एम आणि हा डिस्टन्स कसा असेल सेम. म्हणून ओसी बार इक्वल टू मी लिहू शकतो ट्वाइस ओ एम बार. बरं असं जर लिहिलं तर 2 इंटू ओ एम बार म्हणजेच कोण. तर ओ एम बारच्या ठिकाणी बी बार मायनस ए बार. सो देअरफॉर सी बार इक्वल टू 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 2b बार मायनस 2a बार. तर ही कोणाची व्हॅल्यू निघाली रे सी बार. तर सी इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट सी. सी इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट काय निघालं सी. आज तुम्हाला कोणाचं पोझिशन वेक्टर काढायचं आहे डीचं. डी म्हणजेच तुम्हाला काय फाइंड करायचं आहे ओडी बार म्हणजेच डी बार. डी बार फाइंड करणे म्हणजेच काय फाइंड करणे ओडी बार. आता त्याला करायचं कसं व्हेरी सिंपल लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा ओ सी ओ सी बार तुम्हाला माहिती झालं. सी बार म्हणजेच कोण आहे ओ सी बार. चला ओ सी बार म्हणजे ओ सी बार इथे लिहून घेतो तुम्हाला कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे. सी बार इक्वल टू काय होणार ओ सी बार. क्लिअर. आता तुम्हाला ओ सी बार माहिती आहे. तुम्हाला ओडी बार जर पाहिजे असेल तर ओ सी बी हा ट्रायंगल कन्सिडर करू शकता. अरे पण ट्रायंगल कन्सिडर करते वेळी मला सांगा तुम्हाला डीसी माहिती आहे का किंवा सीडी माहिती आहे का नाही आहे. पण तुम्हाला आता माहिती व्हायला आहे की तो डीसी किंवा सीडी काय आहे. व्हेरी सिंपल लक्ष द्या. OA अँड DC आर पॅरलल. मग जर OA ची व्हॅल्यू जर ए बार असेल तर व्हेरी सिंपल DC बारची व्हॅल्यू DC ची व्हॅल्यू काय होणार रे ए बार. समजलं का काय म्हटलं मी. आणखी एकदा लक्ष द्या. जर समजा OA ची व्हॅल्यू जर ए बार असेल तर OA आणि DC एकच डायरेक्शन घ्यायचे कारण का पॅरलल वेक्टर म्हटलं म्हणजे डायरेक्शन कसे असायला पाहिजे. पॅरलल वेक्टर म्हटलं म्हणजे डायरेक्शन कसे असायला पाहिजे सेम. म्हणून OA आणि DC ह्या दोघांची डायरेक्शन सेम. हे दोन एकामेकाला कसं आहेत पॅरलल म्हणजे ऑब्विसली याची जी व्हॅल्यू असेल त्याचीच ही व्हॅल्यू असेल. तेव्हाच ते दोन्ही एकामेकाला काय असतात पॅरलल असतात. म्हणून OA बारची व्हॅल्यू जर ए बार जर असेल तर DC बारची व्हॅल्यू काय होणार ए बार. ऑब्विसली पूर्ण ट्रायंगलचे व्हॅल्यूज मिळाले तुम्हाला. OC बार माहिती आहे DC बार मिळाला आहे. OD बार म्हणजेच D बार इझिली मिळू शकेल. तर इन ट्रायंगल काय लावणार मी इन ट्रायंगल. कोणतं ट्रायंगल ODC. चला असं लावतो कोणतं पण लावा ODC. ODC जर लावलं त्याच्यावरती आपण काय लावणार ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय सांगतो सेम डायरेक्शन असणाऱ्या वेक्टरची सम OD बार आणि DC बार दोघांची डायरेक्शन सेम. OD बार प्लस DC बार इक्वल टू तिसरा वेक्टर त्याची डायरेक्शन अपोजिट असेल तो कोण आहे OC बार. कोण आहे रे OC बार. बरं OD बार म्हणजेच आपल्यासाठी कोण D बार. याच्या ठिकाणी मी D बार लिहू शकतोय प्लस DC बार म्हणजे जे सांगा रे A बार. तर इथे काय होणार A बार इक्वल टू OC बार म्हणजे काय रे. OC बारची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली बघा किती ट्वाइस B बार मायनस ट्वाइस A बार. इथे लिहिणार ट्वाइस B बार मायनस ट्वाइस A बार. सो देअरफॉर D बार इक्वल टू ट्वाइस B बार मायनस ट्वाइस A बार आणि हा A बार जर इकडे येईल तर मायनस A बार. सो देअरफॉर D बार इक्वल टू ज्याला आपण D बार म्हणजेच कोण OD बार म्हणू शकतोय त्याची व्हॅल्यू किती रे 2B बार मायनस 2A बार मायनस A बार मायनस 3A बार. काय मिळेल 2B बार मायनस 3A बार. काय मिळेल 2B बार मायनस B बार मायनस 2B बार मायनस 3A बार. काय मिळेल 2B बार मायनस 3A बार. बरं मला सांगा ही व्हॅल्यू कोणाची D बारची कुठून काढला OD बार वरून.
तर कुठून काढला ओडी बार वरून. बरं, तर त्यामध्ये तुम्हाला डी बार म्हणजेच ओडी बार इक्वल टू 2b बार मायनस 3a बार तर मिळालं. आता आपल्याला फाइंड करायचं आहे ई बारचा पोझिशन वेक्टर म्हणजेच ई बार म्हणजे ओई बार. आता बघा ओई बार कसं फाइंड केलं जाईल. आता हे आपल्याकडे चॅलेंज आहे. बघा कसं केलं जाणार रे. बघा मला ते सांगा ओ ए एम ई इज अ पॅरलेलोग्राम म्हणजेच देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ओ ए एम ई इज अ पॅरालेलोग्राम इज अ पॅरालेलोग्राम. मग तुम्हाला माहित आहे का पॅरालेलोग्राम म्हटलं तर अपोजिट साइड्स आर इक्वल म्हणजे याचा अर्थ ही साइड आणि ही साइड कशी असणार इक्वल. म्हणजे ओ ए बार जर का समजा ए बार असेल तर ई एम बार सुद्धा काय होणार इक्वल ए बारच होणार. म्हणजेच ओ ए बार इज पॅरलल टू ई एम बार. लिहू शकतो बघा ओ ए बार हा ई एम बारला पॅरलल, ओ ए बार हा ई एम बारला पॅरलल असेल म्हणजेच देअरफॉर ई एम बार इज इक्वल टू मी ए बार तर लिहू शकतो. ई एम बार इक्वल टू काय लिहू शकतो ए बार. असं जर लिहिलं तर बघा मला हा पाहिजे आहे कोण ओ ई. मला सांगा तुम्हाला ओ एम बार माहिती आहे काय. ओ एम बार माहिती आहे बी बार मायनस ए बार होतोय. आता तुम्हाला मला सांगा ई एम बार माहिती झालं काय. ई एम बार माहिती झालं तर ऑब्विसली इझिली ओ ई बार म्हणजे ई बार फाइंड करू शकतो. म्हणून मला कन्सिडर करावं लागेल इन ट्रायंगल. कोणतं ट्रायंगल रे ओ ई एम. कोणतं ट्रायंगल ओ ई एम. तर बघा ओ ई एम हा एक ट्रायंगल कन्सिडर केलं मी. कोणतं ट्रायंगल ओ ई एम. या ट्रायंगलचा जर विचार जर केला तर ट्रायंगल लावता इझिली लावू शकतोय. बरं ह्याची डायरेक्शन ओ ए बार तर याची पण डायरेक्शन ई एम बार असायला पाहिजे. तर मला सांगा ओ ई आणि ई एम दोघांची डायरेक्शन सेम होणार. ओ ई आणि ई एम दोघांची डायरेक्शन सेम आणि ओ एम ची डायरेक्शन कशी होणार अपोजिट. कारण का बघा ओ सी ची जी डायरेक्शन आहे ती ओ एम ची डायरेक्शन आहे. म्हणजे त्याचा अर्थ सेम डायरेक्शनच्या वेक्टरची सम म्हणजे ओ ई बार प्लस ई एम बार इक्वल टू ओ एम बार. सांगा समजलं का रे. ओ ई बार प्लस ई एम बार इक्वल टू ओ ई बार. मला सांगा ओ ई बार ची व्हॅल्यू काय ई बार लिहू शकतो आपण प्लस ई एम बार ची व्हॅल्यू काय तर ई एम बार तर आपल्याला आताच मिळालं ए बार होतोय. ओ एम बार ची व्हॅल्यू काय तर ओ एम बार ची व्हॅल्यू बी बार मायनस ए बार. तर इथे लिहू शकतो आपण बी बार मायनस ए बार. सो देअरफॉर ई बार इक्वल टू बी बार मायनस ए बार. तर ए बार तर ऑलरेडी अवेलेबल आहे ना प्लस ए बार इकडे येणार तर काय होणार मायनस ए बार. सो देअरफॉर ई बार म्हणजेच कोण ओ ई बार. तर ई बार इक्वल टू ओ ई बार इक्वल टू काय होणार बी बार मायनस ए बार मायनस टू ए बार. काय होणार बी बार मायनस टू ए बार. म्हणजेच कोणाची व्हॅल्यू झाली रे ही झाली ओ ई बार म्हणजेच ई बारची व्हॅल्यू. समजलं. तर ई बार इज इक्वल टू ओ ई बार इक्वल टू काय मिळालं तुम्हाला बी बार मायनस टू ए बार. समजलं की नाही समजलं. तर अशा टाईपचा हा एक हेक्सागोनचं काय होतं क्वेश्चन होतं. क्लिअर झालं. अरे क्लिअर झालं. बरं तर व्हिडिओला स्टॉप करून बरं एक काम करू. आता मला वाटते खूप मोठी व्हिडिओ झाली असेल आहे की नाही बरोबर. तर एवढी मोठी व्हिडिओ झाल्या कारणामुळे आपण इथेच थांबूया. याच्यानंतरचं काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. क्लिअर. तिथपर्यंत टेक केअर. बाय.